कशा पद्धतीने प्रापंचिक असणारा जीव घरून तर त्याग करून निघतो की आपल्याला ह्या राजपाट वैभवाचा त्याग करायचा आहे, पण मनावर झालेले जे संस्कार आहेत प्रपंचात राहून ते संस्कार आड येतात. लहानशा मग हरणाच्या पाडसाला पाहून सुद्धा आपलं मन त्या ठिकाणी मोहित होऊ शकतं आणि त्या हरणाच्या पाडसाच्या संगोपनामध्ये सर्व राजपाट सोडून अरण्यामध्ये गेलेल्या भरताचा मात्र त्या ठिकाणी त्या संगोपनात जेव्हा अडकला सर्व असणारा वेळ हरणाच्या पाडसासाठी जाऊ लागला आणि या चिंतनामध्ये देहत्याग झाला. मी नसल्यावर या पाडसाचं काय होईल या चिंतनात देहत्याग झाला. परिणाम राजाला पुढचा असणारा जो जन्म आहे तो जन्म हरणाच्या योनीत घ्यावा लागला. फार बारीक आहे का? यांनी या गोष्टीवर चिंतन करा. एवढ्या सगळ्या प्रपंचाचा त्याग करून सुद्धा त्या ठिकाणी महाराज मृग योनीमध्ये गेले, पण मागच्या जन्मात काय घडलंय याची मात्र त्यांना आठवण का? भगवंताच्या प्राप्तीसाठी राजपाटाचा त्याग केलेला होता ना, भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास केला होता, पण मागच्या काही वासना शिल्लक असतील, कर्मे शिल्लक असतील, त्याच्यामुळे शेवटी अशी मती झाली आणि म्हणून आता मात्र मृग योनीत आलेला, मृगाच्या योनीत असून सुद्धा हरणाच्या योनीत असून सुद्धा मागच्या जन्मीचा असणारा तो भरत सुकलेलंच गवत खातो. का सुकलेलं गवत खातो? हिरव्या गवतावर जीव असतात, जीवजंतू बसलेले असतात, हिरवं गवत जिवंत असतं, म्हणून हे जर आपण खाल्लं तर पुन्हा कर्म तयार होईल आणि ते कर्म जमा झालं ते शिल्लक राहिलं की पुन्हा आपल्याला अजून जन्म घ्यावा लागेल, अजून आपल्याकडून पाप होऊ नये, त्या खात्यात अजून पाप पडू नये यासाठी ते हरिण फक्त सुकलेलं गवत खातं. माणसाने जे जे नियम पाळायला पाहिजे ते नियम पाळतं कोण? हरिण. अजून सांगू, आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून. एकादशी आली की हरिण एकादशी धरत होतं. कोण धरत होतं? हरिण एकादशी धरत होतं. हा राजा भरताचा जो पुढचा जन्म आहे हरणाचा, एकादशी सारखं व्रत करायचा. तुम्ही धरता का? एकादशी धरता का? हा, मासावरती हात केलं तरी जमतं. भारत देश संस्कृतशील देश आहे ना, इथली हरण सुद्धा एकादशी धरतात. माणसाने धरावी का न धरावी? भरताचा असणारा जन्म तुम्ही धरता का? हा, मग चांगली गोष्ट आहे. बरेच आचार पाडत होते बरेचसे, आणि मागे ज्या चुका झाल्या त्या आता घडू नयेत यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुद्धा करतायत. एक काही काळ असा आला, योग्य काळ पाहिला आणि त्या हरणानं त्या चक्र नदीमध्ये, गंडकी नावाच्या नदीमध्ये आपला जो देह आहे तो समर्पित केला. मरणाची वाट पाहण्यापेक्षा भगवंताच्या नामस्मरणामध्ये अजून आपली बुद्धी गहाण पडू नये, अधिक प्रपंचात अडकून जाऊ नये यासाठी योग्य असा दिवस पाहिला आणि योग्य काळी त्या हरणानं आपला जो देह आहे तो देह चक्र नदीमध्ये समर्पित केला. आणि मग बराच कालावधी लोटल्यानंतर एका ब्राह्मणाच्या घरी हरणाचा, आता भरताचा तिसरा असणारा जन्म. पहिले भरत, दुसरा क्रमांक हरणाचा आणि तिसरा मात्र अंगिरस नावाच्या गोत्रामध्ये एका आत्मज्ञानी व सद्गुणी अशा ब्राह्मणाच्या घरी भरतांचा असणारा तिसरा जन्म झाला. इथं मात्र आता जरी ब्राह्मण शास्त्रास्त्र पारंगत आहे, त्यांनाही सर्व असणारं ज्ञान दिलं, पण तरी सुद्धा इथंही योगायोगानं त्यांचं नाव भरतच आहे. पण अगोदर भरत आहे, पण आता मात्र जड भरत आहे. आपल्याला भरतापेक्षा जड भरत माहिती आहे, पण हा त्यांचा तिसरा असणारा जन्म आहे. का जड भरत म्हणत होते याचे कारण तुम्हाला सांगते. ब्राह्मणांनी पूर्ण शिक्षा दिलेली होती, पूर्ण शिक्षण दिलेलं होतं, काय करायचं असतं, कसं वागायचं असतं, समाजात कसं उठा बसायचं असतं, पण तरी सुद्धा यांच्या सोबत चांगला वागलो तर एक मायेचं असणारं नातं निर्माण होतं. म्हणून मुक्याचं आणि बहिऱ्याचं सोंग घेऊन ते वावरत होते. जसं मला काहीच ऐकू येत नाही, मला काहीच समजत नाही, अशा पद्धतीने वावरत होते. का? या मायेत अडकून, त्या मोह मायेमध्ये अडकल्यामुळं हरणाच्या योनीत जावं लागलं आणि आता पुन्हा जन्म घ्यावा लागला.
म्हणून सगळं कळत असून सुद्धा मौन पाळायचं, आपल्याला काहीच ऐकू येत नाही, काही समजतही नाही, असं त्या ठिकाणी राहायचं. वडिलांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं त्यांना काहीतरी काम द्यावं म्हणजे उमजेल, कामही लावण्याचा प्रयत्न केला. पण भरत असे दाखवत होते की मी फार आळशी, कुचकामी, मला काम करण्याचा कंटाळा येतो, असं दाखवायचे. तरीही जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत चांगलं चाललं. पण त्यांचे असणारे जे भाऊ आहेत ते त्यांना मंदबुद्धी, आळशी, जड, बरंच काही असं म्हणून हिनवत होते. कारण बाप शेवटी बाप असतो ना. म्हणून जोपर्यंत ते होते तोपर्यंत सगळं चांगलं चाललं होतं. पण त्या ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर मात्र त्यांचे असणारे जे भाऊ असतील त्यांनी ठरवलं आता याला कामाला लावायचं. जोपर्यंत आपले पिताजी होते तोपर्यंत सगळं काही सहन केलं याचं, पण आता मात्र याला कामाला लावायचं. म्हणून शेतामध्ये असणारी जी कामं असतील ती कामं त्यांना लावत होती. एकीकडे बैलाला जुंपायचं, दुसरीकडे यांना ओढायला लावायचं. अशा पद्धतीची कामही त्यांच्याकडून करून घेतली. पण ते जसं सांगतील तसं, जसं लावतील तसं, पण कामे मुद्दाम उलट्या पद्धतीनं व्हायची. आपण उलटी कामं केली की हे आपल्याला काम लावणार नाहीत असं. जे काही मिळत असेल, गुरांसाठी राखलेला कोंडा सुद्धा भरताला खायला द्यायचे, तरी ते खाऊन ते मोकळे व्हायचे. म्हणायचे नाही की याच्यातले मला कळतंय, तुम्ही मला कोंडा खायला देताय, तोही खायचे. का? जर आपण यांना हुशारी दाखवली तर हे परत आपल्याला मायेत लोटतील आणि मागं मायेच्या नादी लागून काय घोटाळा झाला याचं पूर्ण स्मरण आहे. म्हणून भरतानं तसं वागायला सुरुवात केली. एक दिवस घडलं असं, शेताची राखण करण्यासाठी म्हणून त्या भावांनी शेतावर ठेवला आणि भरत त्या ठिकाणी शेताची राखण करतायत. अशा वेळेला डाकूंच्या एका सुभेदाराला पुत्र कामनेच्या इच्छेनं भद्रकालीला बळी द्यायचा होता. आणि तो बळीसाठी जो पुरुष, जो नर त्यांनी पकडून आणलेला होता त्या शिपायांनी, तो त्यांच्या हातातून निसटला आणि पळून गेला. यांना असं वाटलं जर आपण हा पुरुष त्यांच्यापर्यंत नाही पोहोचला सरदारापर्यंत, तर सरदार आपल्यापैकी एखाद्याचा बळी देईल भद्रकालीला. म्हणून शोधाशोध सुरू होती. आणि जेव्हा शोधायला गेले तेव्हा भरत आपल्या शेताची राखण करत असताना त्यांना दिसले. आणि मग मात्र त्यांनी जबरदस्ती पकडला आणि बांधून त्या सरदारांच्या समोर हजर केलं. सरदार आनंदित झाला. एवढा मोठा असणारा नर तुम्ही कुठून घेऊन आलात? कारण शरीरयष्टी खूप जबरदस्त होती भरतांची. भद्रकाली तर म्हणे प्रसन्न होऊन जाईल आपल्यावर अशा नराची आहुती दिल्यानंतर. पकडलं, अभ्यंग स्नान जसं घालतो तसं पंचामृताचं स्नान घातलं. त्यावेळेला जे काही उपलब्ध असतील अशी वस्त्रे, पूजन केलं, गळ्यात हार घातले. आणि आता याचा भद्रकालीला बळी द्यायचा म्हणून जिथं बळी द्यायचा होता तिथं नेला. पण हे सगळं अगदी निमूटपणे सहन करत होते. कारण आता ही जी वृत्ती भरतांची भगवंताच्या नामस्मरणामध्ये संत वृत्ती झालेली होती. म्हणून कोण काय करतंय ह्याकडे लक्षच नाहीये. त्या भगवंताची मर्जी असेल तर आपला शिरच्छेद होईल, नसेल मर्जी तर कसाही सोडवायला तो आपल्याला तयार आहे. कारण त्याच्यावर भार घातला तर तो आपल्याला कोणत्याही असणाऱ्या संकटातून ऐन वेळेला का होईना पण सोडतो. आणि हातात खडक घेतला त्या डाकूच्या सरदारांनी आणि शिरच्छेद करणार तोपर्यंत भद्रकाली त्या ठिकाणी प्रकट झाली. कारण हे सगळं जे चाललं होतं ना, ते हा प्रसंग तिच्याकडून पाहिला गेला नाही. एका ज्याला काहीच कळत नाही अशा असणाऱ्या माझ्या भक्तावर अन्याय होतोय हे पाहिल्यानंतर भद्रकाली त्या मूर्तीतून बाहेर प्रगटल्या, हातात खडक घेतलं आणि त्या सर्व असणाऱ्या दुराचारांचा शिरच्छेद केला. आता याही विषयी भरतांना कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. मी काहीच पाहिलं नाही असं. माझ्यावर देवी प्रसन्न आहे. आणि त्यांची मुंडकी जी होती त्या भद्रकाली चेंडू म्हणून खेळू लागल्या. आता हा जो प्रकार आहे बळी देण्याचा प्रकार, याच्या अगोदर आता ते डाकूंचे सरदार होते, कुणीतरी सांगितलं असेल अघोरीने, म्हणून देवीला बळी देतात असं त्यांना वाटत होतं. तुमच्याकडे देतात का बळी? देवीला बळी देतात का? नाही देत ना. चांगली माणसं आहे. काही लोक तर म्हणतात द्यावा लागतो म्हणे. समजा ही सर्व असणारी जी सृष्टी आहे ती देवानं तयार केली, म्हणजे ज्या अर्थानं त्यांनी तयार केली त्या अर्थाने आपण देवाचे
पुत्र आहोत सर्व जी जीवसृष्टी असेल, फक्त माणसंच नाही, जी जीवसृष्टी आहे ती सर्व जीवसृष्टी भगवंतानं तयार केली की नाही. समजा आता मी तुम्हाला श्रीमद भागवत सांगते ना, तर इथं आराध्य असणारं दैवत म्हणजे जो नायक आहे ग्रंथाचा तो भगवंत नारायण असतील. म्हणजे नारायणांनी सृष्टीची उत्पत्ती केली असं ह्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. गणेश पुराण ऐकलं तर त्याच्यामध्ये गणपती बाप्पाने, देवी भागवत जर श्रवण केलं तर त्या ठिकाणी देवी भगवतीनं या सृष्टीची रचना केली, निर्मिती केली. मग जीवसृष्टीची निर्मिती देवी भगवतीनं केलेली असेल, त्या अनुषंगानं देवी भगवती आपली आई आहे आणि आपण तिचे पुत्र आहोत. समजा आपल्या देखत आपल्या लेकराला कुणी वाईट बोललं, तुम्हाला राग येतो की नाही महिला मंडळ? समजा वाईट जरी बोललं तरी त्याहून पुढे चालून सांगते, उभ्या असणाऱ्या आपल्या लेकराला कुणी असं लोटून दिलं, राग येतो की नाही? येतो ना. मारण्याची गोष्ट फार लांब आहे बरं, फक्त लोटलं, स्पर्श केला, रागानं पाहिलं, वाईट बोलले तरीही आपल्याला राग येतो. मग ते जे प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, कुणीही ज्यांचा आपल्याला बळी द्यायचा असतो, असे असणारे पशु पक्षी जिनं जीवसृष्टी निर्माण केली त्या देवी भगवतीचे पुत्रच आहेत. मग समजा आपण त्या पशूंना त्रास देत असू, त्यांचा बळी देत असू, तिला राग येईल की नाही? येईल ना. कारण तेही तिचे जीवच आहेत ना, तेही तिचे पुत्र आहेत. ती सगळ्या जगाची असणारी आई आहे, जिला जगत जननी म्हणतात. अशा असणाऱ्या जगत जननीची अशा आपण सगळी लेकरं आहोत, सर्व असणारी जीवसृष्टी. मग त्यांच्याच पैकी एखाद्याचा जर आपण तिच्या समोर बळी देत असू तर तिला वाईट वाटेल, तिला राग येईल, ती प्रसन्न नाही होणार, तिचा कोप होईल आपल्यावर. आम्ही म्हणतो बकरा मारण्याची पद्धत आहे म्हणे देवीच्या पुढे, पण कुठला मारायला सांगितलाय तेही तर विचारा. कुठला बकरा मारायला सांगितलाय? क्रोध रूपी असणारा बकरा मारायला सांगितलाय. देवी भगवतीच्या पुढे काय करायचंय? अहंकार रूपी असणारा तो बकरा मारायला सांगितलाय. कारण तो अहंकार रूपी, क्रोध रूपी, लोभ रूपी असणारा जो बकरा आहे ना, तो प्रत्येकाला त्रास देतो. म्हणून अशा असणाऱ्याचा बळी द्या. काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. कुठला बकरा मारायचा आहे? कामाचा, क्रोधाचा. जे विकार असतील आपल्यामध्ये त्या विकारांची असणारी आहुती द्यायची देवी भगवतीच्या चरणावर, आणि मग ती देवी भगवती प्रसन्न होत असते. कारण तो सामान्य नाहीये. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. 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 फक्त उभे न करावं, पावल्या खेळा. पुरुष मंडळी पण उभे राहा. एडका एडका मदन मदन तो केवळ पंचानन. 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 धडक मारी शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. इंद्र चंद्रासी दरारा लाविला जणे. कोण तो
केवळ पंचानन येडका मदन मदन तो केवळ पंचानन येडका मदन मदन तो केवळ पंचानन येडका मदन मदन तो केवळ पंचानन हरि बोल धडक मारिली नारदा कमालनी नारदा केला रावणाचा चेंदा नावाचा चेंदा दुर्योधना मारिली गदा तो केवळ पंचानन येडका मदन मदन तो केवळ पंचानन येडका मदन मदन तो केवळ पंचानन येडका मदन मदन तो केवळ पंचानन तो केवळ पंचानन तो केवळ पंचानन केवळ पंचानन तो केवळ पंचानन येडका मदन मदन तो केवळ पंचानन येडका मदन मदन केवळ पंचानन येडका मदन मदन तो केवळ पंचानन येडका मदन मदन तो केवळ पंचानन तुमचं सोमवार आहे का बुवा उभे राहा सगळ्यांनी उठा तुझा बी उपास आहे का त्या उठ मग मुकला प्राणासी सूर्यमुखला प्राणासी त्याची गती झाली बालिसी त्याची रती झाली बालिसी विश्वमित्रा सारी खारशी नाडीला जेने नाडीला जेने नाडीला जेने कोण असा तो केवळ पंचानन येडका मदन मदन 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 तो केवळ पंचानन हरि बोल गुण आवरला जातो ऐका शुकदेवानी ध्यान धरोनी शुकदेवानी ध्यान धरोणी येडका नीला कळोनी कानीला कळणे एक जनार्दनी चरणी बांधिला जैने बांधिला जैने बांधिला एक जनार्दनी चरणी बांधिला जैने बांधिला जैने बांधिला जैने तो केवळ पंचानन कोण येडका मदन मदन तो केवळ पंचानन 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 आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला ऐक कृपा करी माझ्यावरी जागवी दयाल सारी कृपा करी
कधी दाट येते आई नाव तुझे घेता कृपा करी माझ्या हरी जागा विजयाची सारी आई कृपा करी माझ्या हरी जागा विजयाची सारी आम्ही गोंधळाला ये आई राजा उधो गोंधळ मंडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडिला भवानी गोंधळाला ये. जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम. अजून म्हटले असते पण तुम्ही थकले लवकर बसून घेतलं खाली म्हणलं जाऊ द्या भद्रकालीला बळी आवडत नाही एवढंच मला सांगायचंय कुठला बळी आवडतो मनोमहिषाचेनी दिले बळी माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय सांगतात काय आवडतं तुमच्या मनरूपी असणारा महिषासूर त्या महिषासुराचा बळी जर तुम्ही दिला तर ते भद्रकालीला आवडते तर ते देवीला आवडते म्हणून तुमच्या मनांमध्ये ज्या कल्पना असतील त्या बाजूला ठेवून शास्त्र नेमकं काय सांगतं सत्य काय आहे किमान हे तरी बघायला पाहिजे आपण फक्त शब्दशः अर्थ लावतो त्या गोष्टींचा आणि तो शब्दशः अर्थ लावण्यामुळे एवढा सगळा असणारा दुष्परिणाम होतो याला म्हणतात पुण्य तर होतच नाही आपल्या हातून पण आपण पाप केल्याशिवाय राहत नाही अशा अरिष्ट असणाऱ्या ज्या पद्धती रूढी परंपरा असतील या जगामध्ये त्याला आळा घालण्याचं काम आपण करावं कारण माणसं म्हणून जन्माला आलोत ना आपला एक महत्त्वाचा धर्म आहे या जीवसृष्टीतील प्रत्येक जीवावर प्रेम करणं हा मानवाचा धर्म आहे कारण आपण सगळी त्या एका असणाऱ्या प्रभूची लेकरं आहेत म्हणून आपलं कर्तव्य प्रभूची लेकरे सारी दयाला सर्वही प्यारे कुणाला तुच्छ लेखावे जगाला प्रेम पावे काय धर्म आहे माणसाचा खरा तो एकची जगाला प्रेम पावे माणसानं माणसावर प्रेम करावं माणसानं जीवावर प्रेम करावं माणसानं जीवसृष्टीवर प्रेम करावं सगळ्यात महत्वाचं जो देवावर प्रेम करतो त्याला हे सगळं सुचतं नाही तर घरातली माणसं सुद्धा आपली वाटत नाही
ही जी दृष्टी आहे ती दृष्टी त्या सद्गुरूच्या असणाऱ्या सानिध्याने आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून त्यांच्या सानिध्यात राहणे म्हणजे त्यांनी दिलेल्या बोधावर आरूढ राहणे आणि मग ही दृष्टी मिळते आपल्याला. आणि प्रत्येक असणाऱ्या प्राण्यावर जीव करणारी ती देवी भगवती, आपल्या आईसारखी प्रेम करणारी देवी भगवती, एका साधा भोळा असणारा या जगामध्ये भगवत चिंतनासाठी आसुसलेला, भगवत प्राप्तीसाठी आसुसलेला जीव भरत आणि त्याच्यावर होणारा तो अत्याचार पाहिला आणि देवी भगवती मूर्त स्वरूपामध्ये प्रगटली आणि त्यांच्या मस्तकांचा शिरच्छेद केला. तिथून मात्र भरत निघून गेला. एकदा घडलं असं, राजा रहुगणाची असणारी स्वारी तिकडून चाललेली होती. आता पूर्वी 4 जण मागून पुढून त्या पालखीला धरलेले असायचे खांद्यावर आणि मध्ये राजा बसलेला होता. अचानक एक असणारा जो भोई होता पालखीचा तो आजारी पडला. आता हे 3घच आहेत म्हणून एका जणाची गरज होती. त्यांनी शोधाशोध केली आणि भरत त्यांच्या दृष्टीस पडले आणि दृष्टीस पडल्यानंतर त्यांनी सांगितलं, आमच्या राजाला पुढे घेऊन जायचंय म्हणून तुम्ही पालखी खांद्यावर घ्या. एक जण आमच्यातला कमी झालाय, आजारी पडलाय. काहीही न बोलता, कुठलाही शब्द न उच्चारता भरतांनी ती एक साईडची असणारी पालखी खांद्यावर घेतली खरी, पण रस्त्याने चालत असताना आपल्या पायाखाली एखादा जीव चिरडला जाऊ नये यासाठी मात्र काही आडवं येताना दिसलं की उडी मारायची. मुंगी आडवी येताना दिसली की तिला वाचवण्यासाठी उडी मारायची. काही जीव दिसला की उडी मारायची. आता 4 जण पालखी धरून चाललेत आणि एक जण जर असा उडी मारत चालत असेल तर पालखीत बसलेला जागेवर राहिला असेल का? यांनी उडी मारावी आणि पालखीत बसलेल्या राजाला ते डोक्याला लागायचं इकडे तिकडे आजूबाजूला. तो हलायचा. राजानं रागानं पाहिलं बाहेर काय चाललंय नेमकं. त्या बाकीच्या 3घांना असं वाटलं राजा आपल्याला दंड करेल, शिक्षा करेल, म्हणून सांगितलं, राजन हा एक जो नवीन आलाय ना तो थोडी गडबड करतो म्हणे त्याला सांगा व्यवस्थित चाल, सरळ चल, राजाला त्रास होतोय मध्ये. यांनी समजावलं, मध्ये राजा बसलाय, त्याच्या डोक्याला लागतंय म्हणून तुम्ही सरळ चला. यांना काहीच घेणं देणं नाही, होई म्हणत नाही, नाही म्हणत नाही. पुन्हा चालायला सुरुवात झाली. पुन्हा वाटेत काही आडवं आलं, लगेच उडी मारायची. आता अरण्याच्या वाटेनं जात असताना रस्त्यात काय काय येत असतील, दिसलं काही डोळ्याला, आपला पाय त्याच्यावर पडू नये, ते तो जीव जाऊ नये यासाठी उडी मारायची. पुन्हा तसं घडलं. राजानं आवाज दिला, कोण आहे रे तो मूर्ख? राजानं बाहेर डोकावलं आणि त्याला आणा म्हणे माझ्याकडे. समोर हजर केलं राजाच्या. आणि मग मात्र राजानं सांगितलं, मूर्ख आहेस का रे, वेडा आहेस, तुला कळत नाही का? पालखीला खांदा देत असताना कशा पद्धतीनं चालायचं असतं. चांगला धष्टपुष्ट दिसतोय म्हणे, एवढा देह पोसवून ठेवलाय, मग तेवढी बुद्धी नाही का एवढ्या देहामध्ये तुझ्या? फार रागवला. त्यालाही उत्तर दिलं नाही. पुन्हा मान हलवली आणि पुन्हा आपल्या त्यांनी लावलं तसं काम करायचं. सरळ चालत नाही भरत. अजूनही 3ऱ्यांदा तसं घडलं आणि मग मात्र राजा रागावला आणि रागावल्यानंतर खूप काही सुनावलं. मुका आहेस का वगैरे बरेच काही सुनावलं. विधात्याने एवढं सुंदर शरीर दिलंय असं तसं खूप समजावण्याचा प्रयत्न केला. भरताला असं वाटलं, आता जर आपण बोललो नाही आपल्या विधात्यालाही दोष देईल, म्हणून राजाला उपदेश केला. या अहंकाराचा अहंकार तोडावा असं त्यांना वाटलं. समजा आज मी इथं माझा मुकेपणा सोडला नाही, माझं मौन मी सोडलं नाही, तर आज मी आहे, उद्या कुणाला दुसऱ्याला तरी त्रास देईल. कारण तो त्याच्या साम्राज्याचं वर्णन करत होता भरताच्या समोर. मी कोण आहे, माझी किती संपत्ती आहे, मी किती श्रीमंत आहे, या सगळ्या गोष्टीचं वर्णन करायला लागला. आणि मग मात्र भरतांना असं वाटलं, स्वतःला देवापेक्षाही मोठा समजतोय असं दिसून येतंय याच्या मुखातून, याच्या वाणीतून जे शब्द बाहेर पडतायत, मी देवापेक्षाही श्रेष्ठ आहे की काय असं वाटायला लागलं. म्हणून त्या अहंकाराचा अहंकार तोडावा यासाठी भरतांनी पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये मौन तोडलं. तेही कुणाचा तरी उद्धार करण्यासाठी तोडलं. स्वतःवर बरीच प्रसंग आली पण सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं भरतांनी. पण आज मात्र त्या अहंकाराचा अहंकार तोडण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा मौन सोडलं आणि सांगितलं, राजन तू मला दंड देणारा कोण आहेस? काय वाटतं तुला, तू मला दंड देऊ शकतो का?
मी तर ना जन्मतो ना मरतो, मी ना जड आहे ना बारीक आहे, मी ना चेतन आहे. अशा पद्धतीनं त्याला सांगितलं, मी तर ना कुणाचा भार वाहतो, ना तू माझा भार वाहशील, ना मी तुझा भार वाहील, ना तू मला दंड देऊ शकतो, ना मी तुला दंड देऊ शकतो. ज्या पद्धतीनं गोकर्णांनी आत्मदेवांना सांगितलेलं होतं, इथं कोण कुणाचा पुत्र आहे, कोण कुणाचा पिता आहे, कुठली नाती आहेत, हे सगळं गौण आहे म्हणे. हे सर्व सोडून तुम्ही अरण्यात निघून जा, कुणाचं कुणा वाचून काही अडत नाही इथं. त्या पद्धतीनं राजा रघुगणाला उपदेश करतात. तुम्हाला असं वाटतंय की मी राजा आहे आणि माझ्या राज्यात असणारी सगळी माणसं ही माझी प्रजा आहे, पण हा सुद्धा तुमच्या बुद्धीचा एक भेद आहे. कोण राजा आहे, कोण प्रजा आहे, हा सगळा आपल्या असणाऱ्या बुद्धीचा भेद आहे. फक्त व्यवहार चालावा यासाठी हे सगळी व्यवस्था आहे. कशासाठी? व्यवहार चालावा यासाठी त्या भगवंतांनी करून दिलेली एक व्यवस्था आहे. आणि पारमार्थिक दृष्टीने तर कुणीच कुणाचा स्वामी नाही, कुणी कुणाचा सेवक नाही, कुणी कुणाला आज्ञा देत नाही, कुणी कुणाची आज्ञा पाळत नाही. म्हणून राजन, या सर्व असणाऱ्या गर्तेतून बाहेर पड. कारण जी काही आज्ञा देशील, जे काही नातं लावशील, मी राजा तू प्रजा, हे सगळं शरीराचं आहे. व्यवहार चालावा ह्यासाठी जे शरीर मिळालंय ना, ही सगळी नाती त्या शरीराची असतात. जीवनात पहिल्यांदा बोलले, पण जीवनाचं असणारं तत्वज्ञान मात्र राजा रघुगणाला सांगतात. राजा पालखीच्या खाली उतरला. असे शब्द ऐकल्यानंतर त्याचा जो अहंकार होता तो अहंकार पूर्णपणे गळून गेला. या ज्या पद्धतीनं तो मला समजावतोय, म्हणजे कुणीतरी तत्ववेत्ता असणारा महात्मा असावा, हा काही सामान्य नाहीये, हा वेड्याचं सोंग घेऊन जगात फिरतोय, अशी खात्री राजाला पटली आणि राजा पालखीतून खाली उतरला. आता याला सुद्धा अभ्यासच लागतो महाराज. समोरचा आपल्याला कोणत्या भाषेत समजवतोय, का समजवतोय, हे जर लक्षात आलं तर मग अशा लोकांकडून आपला उद्धार होऊ शकतो. त्यावेळेला जर आपला अहंकार जागा झाला आणि आपण त्यालाच उलटून बोललो तर कदाचित ही अशी असणारी व्यक्ती पुन्हा मौन धारण करू शकते, जी आयुष्यात कधीही मौन सोडणार नाही. पण रघुगणाचा भाग्याचा उदय होणारा होता, म्हणून त्याला ती खात्री पटली. आणि भरतजी त्याला पुन्हा एकदा सांगतात, राजन, आता मी जे काही केलं ते ऐकून तू माझ्या चरणावर डोकं ठेवलं, क्षमा मागतोय, पण मी तुम्हाला क्षमा करणारा कोण आहे? पण यावरून असं दिसतंय की तुम्ही घाबरलात. का? कारण अजून तुम्ही कुणाच्याही चरणाचा आसरा घेतलेला नाही. आणि ज्यांनी साधूच्या, भगवंताच्या कुणाचाही आसरा घेतलेला नसला, अशी माणसं लवकर घाबरतात या जगामध्ये. कारण ही भीती असावी माणसाच्या मनामध्ये. त्यांचा एक भक्कमपणे आधार असतो. तुमच्या देवाला शरण गेलेला असाल कोणत्या, त्याचा एक भक्कम आधार असतो. साधूला शरण गेला असाल, त्याचा एक भक्कम आधार असतो, हा मला वाचवणारच आहे. कारण या जगामध्ये कुणी कुणाला वाचवो अगर ना वाचवो, कसेही घट्ट असणारे नातेसंबंध असलात, पण तरी सुद्धा ऐन असणाऱ्या प्रसंगी, निर्वाणीचे असणाऱ्या प्रसंगी माझा भगवंत सोडायला येतो. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून. आणि म्हणून भरतजींनी पाहिलं राजा घाबरलाय. त्यावेळेला भरतजी त्या ठिकाणी राजाला उपदेश करतात. नाहं विशंके सुरराज वज्रा नत्र्यक्षशूलान्नयमस्य दण्डात् नाग्नन्यर्कर्कसौमानिरवित्तपाशाशं दृशं ब्रह्मकुमावमनात्. महाराज सांगतात, मला इंद्राच्या वज्राची भीती वाटत नाही, कारण मी भगवंताच्या शरणागतीत आहे. श्लोक सांगतो, नाही महादेवांच्या असणाऱ्या त्रिशूलाची भीती वाटते, नाही यमराजांच्या दंडाची भीती वाटते, अग्नी, सूर्य, चंद्र, वायू, कुबेर, यस्य, अत्रींचीही भीती वाटत नाही. परंतु मी ब्राह्मण कुलाच्या असणाऱ्या त्या शापाला फार घाबरतो. राजा म्हणतोय, तुम्ही एक तत्ववेत्ते असणारे ब्राह्मण दिसताय ना, मी बाकी कुणालाही नाही घाबरत, पण ब्राह्मण कुळात जन्माला आलेल्यांनी जर मला शाप दिला मला रागावून, तर ह्या गोष्टींना मी फार घाबरतो. बरीच माणसं अशी असतात ना, मी कुणालाच नाही घाबरत,
असं म्हणतात ना, मैं तो किसी के बाप से नहीं डरता, असं म्हणतात ना लोक. कुणाच्याच बापाला नका घाबरू, पण जगाच्या बापाला घाबरा. कुणालाच नका घाबरू, पण आपण केलेली जी कर्मे असतील ती चांगली असतील तर कुणालाच घाबरायची गरज नाही. पण जर चांगली नसतील तर कर्माला घाबरा. कर्म कुणालाच माफ करत नाही. कर्माचा सिद्धांत फार अवघड. आपण केलेली कर्मे जशीच्या तशी एवढी इकडे तिकडे न होता, कुठलीही त्याच्यात भेसळ न होता आपल्या समोर उभे राहणार आहे. म्हणून कुणाच्या बापाला जरी घाबरत नसला तरी आपण केलेल्या कर्मांना नक्कीच घाबरा. ते फेडायचेच आपल्याला पुढे जाऊन. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जायचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जायचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जायचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जायचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जायचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. कुणी त्याग जीवन आपुले जगी दुःख करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे जायचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जायचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जायचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. प्रेम से बोलो राधे राधे. राधे राधे. म्हणा. एवढं जरी म्हटले तरी कथेचं पुण्य भेटतं आपल्याला. राजा रहुगण अनेक असणारे शंका कुशंका त्यांच्या समोर मांडतोय. पण महाराज सांगतात कुणाला नाही घाबरलास तरी चालेल, पण आपल्या कर्माला घाबरा. रहुगण सांगतो मी कर्मापेक्षा ब्राह्मण कुलानं जर मला शाप दिला तर त्याला फार घाबरतो. का? कारण एखाद्या तत्वनिष्ठ असणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेला शाप कुळाचा समूळ नाश करू शकतो, म्हणून मी घाबरतो. माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा. पायावर डोकं ठेवलं. त्याही वेळेला भरतजींनी तेच सांगितलं, मी तुला क्षमा करणारा कोण आहे? तू माझी माफी मागणारा कोण आहे? अरे आपलं तत्व एकसारखं आहे. तू आत्मा आहेस, मीही आत्मा आहे. रहुगणानं शंका निर्माण केली. जरी तुम्ही आत्मा असाल, मीही माझं स्वरूप जरी आत्मा आहे, तुझं स्वरूप जरी आत्मा आहे, तरी सुद्धा चुलीवर ठेवलेलं भांड जेव्हा अग्नीमुळे तापू लागतं. आता हा तर्क वितर्क करणारा माणूस आहे राजा रहुगण. तेव्हा त्यातलं पाणी उकळू लागतं आणि त्या पाण्यात जर तांदूळ टाकला तर त्या पाण्याच्या अनुषंगानं त्यात टाकलेल्या तांदळाचा भात होतो. तर्क वितर्क करणारी माणसं अशी असतात. त्याला काय सांगायचं होतं माहिती? भांड तापतं, त्या अनुषंगानं भांड्यातलं पाणी तापतं, त्या अनुषंगानं त्याच्यात टाकलेले जो तांदूळ आहे त्या तांदूळाचा भात होतो. म्हणजे तांदूळ आतून बाहेर शिजतो. तसं त्याच पद्धतीनं समजा शरीराला त्रास झाला तर इंद्रियाला होतो.
शरीराला झालेला त्रास इंद्रियाला होतो, इंद्रियाला झालेला त्रास मनाला होतो, कारण मन इंद्रियाचा राजा आहे. शरीर, इंद्रिय आणि मन. आणि त्या मनाला झालेला जो त्रास आहे तो प्राणाला होणारच आहे. आणि तो प्राणाला होणारा जो त्रास आहे देहबुद्धीच्या अनुषंगाने थोडंफार का होईना त्याचा त्रास मात्र आत्म्याला सुद्धा होतो की नाही असा प्रश्न रहुगणाने त्या ठिकाणी भरतजींना विचारला. भरतजी सांगतात, राजन तू तर मला असं वाटतंय महामूर्ख आहेस. तर्कवितर्काच्या गोष्टी करून देहाचा संबंध आत्म्याशी लावण्याचा प्रयत्न करतोयस. अरे हे फार वेगळे. जो चरणाविण चालतो, कर्णाविण ऐकतो, नेत्राविण पाहतो सर्व गोष्टी, असा प्रवास आहे त्या आत्म्याचा. आणि तू देहाशी त्याचा संबंध लावतोस. तो फक्त साक्षी भावाने पाहत राहतो. म्हणून तू मूर्ख आहेस. तर्कवितर्काच्या गोष्टी बोलतोय, पंडितांप्रमाणे वरच्यावर तुम्हाला काहीतरी बुलवण्याचा प्रयत्न करतोयस, पण हे खरं नाही. असं जर तर्कवितर्क लावत गेला तर या जगामध्ये ज्ञानी लोकांमध्ये तुझी गणना होईल, पण तुझा उद्धार नाही होणार. उद्धाराचं एकमेव साधन आहे ते म्हणजे या बाह्य जगताशी संबंध न ठेवता मी एक चेतन असणारं स्वरूप आहे, मी भगवंताचा अंश आहे असं म्हणून जीवन जग, म्हणजे तुझा उद्धार होईल. म्हणून आपण यापासून वेगळे आहोत असा विचार मनामध्ये दृढ कर. मी सांगतो त्या पद्धतीनं वाग. श्रीमद भगवद्गीता ही सांगते, नैनं छिरंती शस्त्राणी नैनं दहती पावकः न चैनं क्लेदयन्त्यपो न शोषयती मारुतः. आत्म्याला कुठलाही त्रास नाहीये. जाळण्याचा प्रयत्न केला तर ते जळणार नाही, वाऱ्यानं उडवून नेण्याचा प्रयत्न केला तर तो उडणार नाही, एखाद्यानं कापण्याचा प्रयत्न केला तर ते शस्त्राने कापलं सुद्धा जाणार नाही. असं त्या आत्म्याचं स्वरूप आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीशी कशाचाही संबंध लावू नकोस. राजाने उपदेश केला आणि रहुगणांनी मात्र त्या ठिकाणी त्या उपदेशाचं श्रवण केलं. खूप मोठा असणारा संवाद आहे. राजा रहुगण भरतांना शरण गेला आणि त्याच ठिकाणी सर्व असणाऱ्या त्या आपल्या राजपाटाचा आपल्या अहंकारासहित त्याग केला आणि मग मात्र भगवंताचं नामस्मरण करत त्या ठिकाणाहून निघून गेला. भगवंताच्या नामस्मरणाचा असणारा जो प्रताप आहे तो भरतजींनी त्या ठिकाणी सांगितला. राजा रहुगण समजला, रहुगणाचा उद्धार त्या ठिकाणी केला आणि भरतजींचाही त्या ठिकाणी मात्र आपल्या जीवनाचा असणारा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण झाला.